दे काढतो सावकायचं. तुम्ही ते कबिऱ्या म्हणायला का ते नाही बघा आपल्याला आपल्या इथे स्वतःची आपल्या इथं होतं ना बाबाई मागायचं बाटा ते माग आहे ना बाटा मागाची ते माहिती. साध्या कबिऱ्या काळ्या ते जरा जुने माणसं असते ना ते आपल्याला नाही तेवढं माहिती. लय बारीक होती त्या. चालू केलास ना? हं? चालू केलाय चला नाही आता हे चालू. हं. चालू केलाय त्याची काढा कैद करून ठेवा. हं. लय महत्वाचं आहे व आता कोण राहिले तर जुने माणसं सांगा बरं. हं? त्या गलीमध्ये तर हे आणि ते पलीकडे आणखी इकडं आणखी आहे का ना. आम्ही दोघंच आहे तिकडं. हा पटा 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 गेली गाज गेले तर शूटिंग हो. कुठं काल कार्यक्रमाला गेलता पिपरीला पिपरीला गेलता की आमच्या सासऱ्याचा कार्यक्रम होता. हा. तुम्हाला कसं माहिती झालं? मी तिथंच बघत राहते म्हणलं कुठं तरी बाहेर गेले तुला. सासऱ्याचा कार्यक्रम होता ते पुण्यतिथी होती. हा. तर मग तिकडे गेला होता तिकडे व्हिडिओ काढलेत पण डाउनलोडच व्हायना तर आपल्या इकडं एक तर ते नेट चल नाही. माझ्या ह्याच्यात आलं. तुम्ही ते फॉलो करून फेसबुकला केलंय का कुठं? फेसबुकला बघ बरेच जण आहेत आपल्या इथे फेसबुकला बी. हो फेसबुकला बी आहेत बरेच जण. तर आता काढून ठेवते व्हिडिओ पण आता अपलोड व्हायना तर आपल्या आमच्या तिथं वायफाय हे सगळं आहे. इथं लय अडचण यायली आहे. नेट लागत आहे लय मोठं. तर आता तिकडे गेलंच मग काढायचे व्हिडिओ. नाही नाही उद्या जायचं तिकडे पत्र नाही का पडले ते पत्र तिकडे तेवढे दुरुस्त करायचे तर धामा गेला पुण्याला. त्याची ते तिकडेच गेले तर सगळं इकडे बी बंद आहे तिकडे बंद आहे. आमचे पत्र पडले होते जरा ते नाही का नाही ना ते तेच करायचे. आता कालचा कार्यक्रम झाला तिकडा आता आज आला जरा बोलत बसले तर ते हा बोलत बसले तर मग ह्यांना म्हणलं घ्या ह्याला कैद करून म्हणजे कसं ते भंडारे मामा नव्हते का ते बघा गेल्या वर्षी मी आले होते तेव्हा ते होते आता आले तर आता नाही तर अशी गोष्ट असते. काकू त्यांना वर्ष होऊन गेलं. वर्ष झालं की हो ना मग झालं मागायला 2 महिने. हे आपल्या तांड्यातले बरेच लोक बघत येतात माझे व्हिडिओ. बघत येत तर हाय बघा त्यांचा व्हिडिओ काका आहे तर भंडारी काका आहे व्हिडिओ हे आता तुमचं कसं आहे तसं बघायला गेलं तर कुणाचंच काही खरं नाही. भरवसा कुणाचाच नाही. पण जे वयस्कर पिढी आहे ना वयस्कर पिढी जी आहे ती कुठंतरी पुढच्या पिढीला एक अनमोल वाटणार आहे. तुमची राहणीमान तुमची वागणूक तुमचं बोलणं हे तुमचं सगळं म्हणजे कसं पुन्हा एकदम असं जुन्यातलं वाटणार आहे. आता आमचं जसं आहे ना आमचं कसं आहे मध्यम आहे तुमच्यासारखं काही आणि आता हाय त्या पिढीसारखं काही अशी गोष्ट आहे. आणि तुमचं जे आहे ना ते तुमचं एकदम आमच्या आजी आजोबाच्या काळातलं आणि आता काय बदलणार हा असं आहे. आता आम्ही तरी इथून पुढे जरा उली तिरी आमच्या नातरुंडाच्या हिसाबानं राहतात. वाचला जगला तर होते कोणाची भीती म्हणजे आपल्या लेकायच्या हिशोबानं आपले लेक जसे आपला ठुते तसं कुणाचं बी आहे ना असं आहे.
आता आमचे आहेत की ते म्हातारी होते ना. आता ह्यांची माय आहे या म्हातारी एकटीच राहते या घरी. बाकीची एक जण औरंगाबादला आहे. सगळे तिकडेच होते. मग घरी कोण आहे तुकडा पाणी घाला? कुणी नाही. एकटी आहे एकटी म्हातारी बघा. म्हातारं जाऊन वर्ष झालं काल. हा घरी कुणी नाही. 2-4 घर आहेत. नाही बोलवायचं गेले. येत आता ते बोलव त्याला, पत्रावर गेला होता की मग. हा बोलव त्याला, बोलव. या मीठ होतो म्हणा उचलून. या इकडं. एक कटा ज्वारीचा आणलाय म्हणली. जराशी तुरी आणल्यात म्हणली डाळ करायला. मला म्हणली ती न्यायचाय पण राहू द्या तुम्हाला आणल्यात. कामाला बिमाला जाऊ नका म्हणली की. आता सांगून गेलेत ना. 2-2 हजार म्हणत आम्हाला 4,000 येते. गंज होते तर आम्हाला एवढा. पगार येते महिन्याची तुम्हाला. अगं 6-7 महिने झाला कटा आणलेला आहे. अजून बी 2 दळण आहेत. पुन्हा घेतली की काकू साडी ते चिठी दिसायली. ही साडी नेसवली की मला 2-4 साड्या आल्यात. आता गावाला गेले होते ती. पुण्य शिवली ही नंदानं नेसवली. चांगली आहे. हा नंदानं नेसवली. त्यांनी एकदा यायचं असतं गड तुला राग येऊ दे. आता आपल्याला कसं सांगू मी दुसऱ्याच्या कपड्याची कुणाला आशा म्हणू? नसते. माय बापा असते तर झाकून गेले असते. त्यांचं कशाला बोला विचारलं. हा पण ह्यानं बरोबर ह्या मोठ्यानं तरी यायचं असतं. काय वरदाना खसला खाल्ली जमा याची मावण्याची. 4-5 वर्ष गणपती बसवलाय भावाला नोकरी लागाय. काय का द्यायला उपकार सांग जाय की. काय सांगू बाया मनात सगळं येतंय ग. मनात येतंय सगळ्याचे सगळं येत. मी बघितलेला चांगल्याला दुनिया चांगलं म्हणे की काय. नाही म्हणते हा वाईटाला जवळ घेतली. मी जेवढी चांगली आहे तेवढं नाही बरं मला का. नाकारलेलं आहे लोकांनी. मा भावाला नोकरी लागू दे. 5 वर्ष गणपती बसविलाय. 5 वर्ष आणि गांडीच्या चढी सुद्धा होत. तिचा उपकार गरम भर द्यायला पिठाचा नाही. हे घर बांध नाही झालं नुसतं. उपकार बापाला आणि मायला होते ना माझ्या. पण ते कुठे गाणून बघून माय बाप होते ना. माझे माय बापाला उपकार होते पण माझे माय बाप कुठं जिवंत आहेत आता. मग कुणाला काय बोलू. हा? माय बाप गेले की सगळं विसरलं म्हणायचं. माय बाप गेले ना आता कुणावर हे करू. मग आता काल बघा कार्यक्रमामध्ये त्याच्या सगळ्या भावानं बहिणीनं सगळं म्हणजे कपडे लते आयरची आयर चढली की द्यायला. होते म्हणून आले. मग आता माय बापा नाही तर त्याला वाटलं बाबा हिचे माय बाप नाहीत. मग आपण हिला बी न्यावावं म्हणून त्या दीच्या बापाला त्याला बी घेतले तर कपडे. नंदानं कपडे आणले. दुसऱ्या नंदानं साडी आणली. हरिमामा नाहीत का. हरिमामाच्या एका पोरीनं साडी आणली. हा हरिमामाच्या एका पोरीनं साडी आणली. माझ्या सख्या नंदानं एक आम्हाला दोघाला नवरा बायकोला कपडे केले. ती म्हणली म्हणा यायचं असतं कुणा का नाही तीच नंदाच म्हणली म्हणे बाबा आता ह्याला सासरे नाही तर भावाला तर मग ह्याला कोण आणणार आहे. कुणाचे कोण भाऊ व्हायचं. तर तिनं बघा ही साडी घेतली. ते कपडे घेतले त्याच्या अंगावरले. आणि आपली पैत्रा काकू नाही का ते आले होते आम्हाला. मला साडी घेतली त्यानं. त्याला कपडे घेतले. म्हातारीला लुगडं घेतलं. आयर चढविले ना काल आम्हाला. आणि पहिला आयर मलाच चढत आहे ना. मी मोठी असल्यामुळं पहिला आयर मलाच चढविला.
आणि पुन्हा दुसऱ्या यायला आता पहिला आयर मला चढणार तर मला आयर घेऊन कुणी माझं नाहीच येणार. कसली आहे कहाणी माझी? हा? तुझं चांगलं आहे काय कहाणी नाही. माझं चांगलं आहे. सोन्यासारखे लेकर मस्त झाले तर नवरा नशिबाला चांगला एवढा आहे की माय बाप उरले नाही ते एवढंच आहे. म्हणजे आधार आसरा माझा जे होता ते नाही राहिला मला. तेवढंच आहे बघ. मी ज्याची मदत घेत होते, मी ज्याला हे करीत होते, नाही घेतली तर जन्माला जायचे माय बाप. जन्माला जायचे नाही तर माय बाप. पण मला कसं आहे त्या माय बापा वाचून मी राहिलेलीच नाही ना. आपले लेकरं बघ बरं येईल का आता बाया येईल आहे का? दीपक दिसला का तुला हे 4-5 काय ते घ्यावं लागते ह्या 4 वर्षात तुला दीपक दिसला का इथं? नाही लहानाचा मोठा इथं झालाय का नाही भया? हा? जसं ठेव देवानं आता त्यांचं म्हणणं काय करायचं? आता कशाला जायचं? याला नाही याला खरं विचारा वाट मोड्यासारखं झालंय की वाटच मोडली ना. भाऊ नशिबाला चांगले नाहीत ना. भाऊ चांगले कुणाचे असते तर? कुणाचीच नसते तर. असं आहे. त्याच्या नावानं कशाला बोंब मारावे आपण? काय बंद पडलंय ती? हा? जमेला वाया गेला ग. काम करावं खावं. आम्ही म्हणलं होतं त्याला म्हणलं होतं तू पुण्याला जाऊ नको. ते बाई जाऊन बसली. त्याला म्हणली इथं राहिला की काय करायचं ती करू द्या. आता ते आपण त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. ते फक्त म्हणायचं आपल्यापेक्षा एक पाऊल पुढं हायत. पुढं आहे का? हो. विचारानं म्हणा. ती जवळची बरोबर महाग त्यांच्या एवढं आपल्याला कळत नाही. बस आपल्याला जे माय बापानं शिकविलं त्याच्यावर आपण चलत आहे बघा. आपल्याला माय बापानं शिकविलेलं आहे धरून राहायचं. सगळ्याला प्रत्येकाला धरून राहायचं. गणा गोताला बाहेरच्याला घरच्याला सगळ्याला धरून राहायचं. आणि तेच करीत आले म्हणून ते मला ते असं फिरून पडते. तर आपलेच फिरून पडतेत मला. बाकी काही नाही. हा लहानाच्या मोठ्या झाल्या का शेजारी म्हणून कधीच तुझं धरलं नाही पोरी. कधीच आम्हाला नाही. कधीच नाही. हे किरकिर म्हणा अशी नाही भांडण म्हणून काहीच नाही. नाही. काहीच नाही. जन्मले तसं माझ्या शेजारच आहेत. त्या बी होत्या 2-3 या बी होत्या. ज्योती ह्या कितीतरी आत्या 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 आत्या. कधीच नाही कधीच. स्वभाव चांगला होता त्याचा बी. हा. स्वभाव चांगला होता. जोराचा विचार. लेकर एकच अंगण होतं आता तरी भीत झालं. एकच अंगण होतंय मा. पण कधी एवढा एवढा आपला भया पाट्यावर वाटायली की जाऊन मुटका मागायचा. दिवाय म्हणायचा मला मुटका. आत्या मला मुटका पाहिजे म्हणायचा. आत्या मला मुटका पाहिजे. मिरच्या वाटायल्यावर चर मिरच्या पाट्यावर पहिलं वाटीत होती लालग्या. आणि त्याला भाकरीला लावून खायचा मुटका बनवून द्यायचा आत्याने त्याला. त्याला आणि आठवत आहे आत्या. हो आणि त्याला लक्ष येत आहे. लय हरसर लहानपणी होता. काय बी खाय लय उच झाला बाबा. आता लय मोठाले झाले लेकरं. सगळं कळायलंय त्याला. आणि ते म्हणते तर अण्णा का नाही तर आम्हाला जा वाटत नाही म्हणते. असं नाही जावं. खरं नाही त्यांचं. 4 वर्ष झालं जसे अण्णा का गेले तर तसं लेकरं एकदा बी आले नाही ह्या दाराला. एकदा बी कवा यायचं झालं तर मी आपली नवऱ्याला घेते आणि चलते. नवऱ्याला घेते आणि चलते. चला बापाचं घर चारच राहायचं जायचं. हा मग घेतले का वळून होय रे पोते. बदला का